रामकृष्ण हरी. मी अनंत महाराज कांडके, अर्थातच अनंत महाराज कांडके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रहो, आपण दिलेल्या खूप चांगल्या प्रतिसादाबद्दल एक दिवस आपण या यूट्यूब चॅनलमध्ये पुढे जात आहोत. दररोज आपण एक नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणत आहोत आणि तुमच्या खूप चांगल्या प्रतिसादाबद्दल तुमच्या सर्वांचे खूप आभारी आहे. आपल्या आजच्या व्हिडिओचं जी टायटल आहे ते आहे, पैसा असेल तरच लोक मान देतात. पैसा असेल तरच लोक मान देतात. हे अगदी खरे मित्रांनो. जीवनामध्ये जेव्हापासून माणसाचा जन्म झाला आहे आणि मृत्यू होईपर्यंत त्याच्या जीवनामध्ये अनेक घडामोडी होत असतात आणि या घडामोडी होत असताना काही लोकांना यश येतं, काही लोकांना अपयश येतं. परंतु जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीचे विचार, प्रत्येक व्यक्तीची दिशा, प्रत्येक व्यक्तीची संगत, प्रत्येक व्यक्तीची कल्पनाशक्ती आणि प्रत्येक व्यक्तीचं ध्येय हे सारखं असू शकत नाही. हे वेगवेगळं असते आणि हे सर्व करत असताना कोणाला यश येते, कोणाला अपयश येते. कोणता व्यक्ती जीवनामध्ये खूप पैसा कमवतो, काहीनं खूप प्रयत्न केले परंतु नाही कमवता आले. कारण पैसा कमविणं हे खूप अवघड आहे आणि सोपं पण आहे, दोन्ही बाजू म्हटलं तर आहे. परंतु हे सर्व करत असताना एखाद्याच्या वाटेला जास्त प्रमाणात पैसा असेल तर समाजामध्ये मान, प्रतिष्ठा, सन्मान या गोष्टी निश्चितच त्या व्यक्तीला 100% मिळत असतात. आणि जीवनातला जर माणसाच्या पैसा जर संपला तर मान, सन्मान, किंमत या सर्व गोष्टी त्या विसरून जाव्या लागतात आणि ती मनाला सवय लावून घ्यावं लागते की लोक आता विचारू शकत नाहीत. परंतु मित्रांनो, जीवनामध्ये आपण केव्हाही हार मानायची नाही आणि या गोष्टीकडं कधीही आपण लक्ष द्यायचं नाही. पैसा हे कागद आहे आणि पैसा हे जीवन जगण्याचं एक साधन आहे आणि ते कागद पुढं दिल्यानंतरच आपल्याला वस्तू भेटतात. म्हणून त्यामुळं या गोष्टीकडे जास्त आपण लक्ष द्यायचं नाही आणि मन आपलं कधीही खचून जायचं नाही. जीवनामध्ये ज्याच्याकडं पैसा आहे त्यांनीही पैसा बघितलेला असतोच, परंतु ज्याच्याकडला पैसा संपलेला आहे त्याही व्यक्तीनं जीवनामध्ये खूप पैसा बघितलेला असतो. त्यामुळं त्या व्यक्तीकडं पैशाला कुठलीही किंमत नसते, कुठलीही थारा नसतो. फक्त वास्तव परिस्थिती स्वीकारून एक मनाला संयम, संकल्पना, वास्तव स्थितीमध्ये आता खरंच संपलेला आहे आणि आता फक्त आपल्याला जगायचे, याच गोष्टीनं तो विचारात, प्रभात, धडपडही करत असतो. परंतु समाज या गोष्टीचा फायदा हा वेगळ्या पद्धतीनं घेत असतो. काही ठिकाणी टॉर्चर करण्याचं, टोमणे मारण्याचं काम, हिणवण्याचं काम, मान, प्रतिष्ठा, किमतीचं हे तर झालंच. परंतु सर्व गोष्टी जीवन जगत असताना, प्रवाह जात असताना, एखाद्या ठिकाणी आपण गेले असताना सगळ्याच्या नजरा पैसा असणाऱ्या व्यक्तीकडे वेगळीच असते आणि पैसा नसणाऱ्या व्यक्तीकडे ही वेगळीच असते. म्हणून समाजामध्ये लोक हे पैशालाच किंमत देतात, हे वास्तव तुम्हाला स्वीकारावं लागेल. कारण जग हे खूप मोठं आहे. आपल्या माणसानं आपल्याला किंमत द्यावी किंवा आपल्या माणसानं आपल्या माणसाला ओळखावं ही अपेक्षा कोणत्याही व्यक्तीनं ठेवता कामा नये. कारण ती पूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यामागे अनेक कारणं असतात. त्यामुळं त्या गोष्टी आपल्या मनामधून संपूर्ण डिलीट मारायच्या आणि आपले विचार, आपली संगत, आपली दिशा, आपली संकल्पना ह्या गोष्टी तुम्हाला पुढं जाऊन चांगल्या पद्धतीनं हे जीवन जगता येतं आणि संपलेला पैसा हे पूर्ण परत तुम्ही मिळवू शकतात. चिकाटीने, ध्येयानं, संयमानं हे 100% पूर्ण होते. त्यामुळं जीवनामध्ये कधीही खचून जायचं नाही, स्वतःला कधीही कमी लेखायचं नाही. माणूस समाजाच्या सर्वांच्या नजरेमध्ये उतरला तरीही चालतो, परंतु माणूस हा स्वतःच्या नजरेमध्ये केव्हाही
उतरता कामा नये, कारण ते सर्वासाठीच घातक असतं. कारण एकदा जर आत्मविश्वास कमी झाला आणि आपण सतत त्याच गोष्टीचा जर विचार केला तर आपण वेगळ्या दिशेला जाऊ शकतो, डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो आणि हेच आपल्याला नाही करायचं. त्यामुळं त्या गोष्टीकडे कधीही किंमत द्यायची नाही. जीवनामध्ये आपण जेव्हा आलतो सोबतही काही आणलं नव्हतं आणि सोबतही काही नेणार नाहीत, परंतु परिवार चालवण्यासाठी आपल्या मुलाबाळांचे स्वप्न, शिक्षण, या आरोग्य, अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टी चालवण्यासाठी माणसाला पैसा हा 100% लागतोच. त्यामुळं आयुष्यामध्ये जास्तीत जास्त पैसा कमवणे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण पश्चाताप करण्यापेक्षा येणाऱ्या वेळेमध्ये कशा पद्धतीनं त्या गोष्टीला चांगल्या वेळेला चांगलं महत्त्व देऊन कशा पद्धतीनं आपण अर्निंग करू शकतो हेही देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्याप्रमाणे एखादं आपण उदाहरण देत असतो की मोहळाच्या ज्या माश्या असतात, ज्या ठिकाणी मध आहे त्याच ठिकाणीच माशा घोंगवत असतात आणि ज्या ठिकाणी मध नाही त्या ठिकाणी कुणीही जात नसतं, हे वास्तव आहे. जीवनामध्ये मित्रहो, आपल्याला सर्व गोष्टी मिळतात, परंतु या गोष्टीमध्ये, या प्रवाहामध्ये आपल्या दुश्मनालाही ही वेळ येता कामा नये. कारण यामधून जात असताना काही लोकांना ते सहन होत आहे, परंतु काही लोकांना सहन होत नाही. त्यामुळे लोक डिप्रेशनमध्ये जातात आणि वेगवेगळ्या मार्गाला जातात. परंतु सर्वात जास्त तुम्ही प्रभाव आणि डिप्रेशनमध्ये न जाता एखाद्या चांगल्या संप्रदायाची तुम्ही संगत धरू शकतात. आणि जगाच्या पाठीवर एकमेव असा संप्रदाय आहे, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायामध्ये या गोष्टीला कुठलाही थारा नाही. त्यामुळं तुम्ही या विचारामध्ये राहून, या प्रवाहामध्ये राहून आपले जीवनातले राहिलेले स्वप्न हळूहळू हे 100% पूर्ण करू शकतात. कारण या क्षेत्रामध्ये सर्वांनाही समान न्याय, समान संधी, समान वागणूक या संप्रदायामध्ये दिली जाते. त्यामुळं जीवन जगत असताना आपण एकच ठरवायचं मनामध्ये, ज्या ठिकाणी जास्त पैसा असेल त्याच ठिकाणी जास्त प्रमाणात मान असतो, ज्या ठिकाणी कमी प्रमाणात पैसा आहे त्या ठिकाणी कमी प्रमाणात मान होत असतो. परंतु या दोन्ही गोष्टीचा आपण कधीही विचार करायचा नाही. आयुष्यामध्ये जास्तीत जास्त पैसा हा कमवायचा आणि कमवत असताना आपणच आपल्याला जास्त वेळ देऊन पुढे जायचं. सर्वांना रामकृष्ण हरी. धन्यवाद.